सातारा लातूर व सातारा पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामं प्राधान्यानं पूर्ण करा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ऍक्शन मूडवर. गेल्या 2 दिवसांपूर्वी मान तालुक्यातील धुळदेव गावात सातारा सोलापूर रस्त्याच्या अपुऱ्या असलेल्या पुलाच्या कामामुळे अपघात घडला होता. याची दखल घेत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिलंय, त्यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. ही गंभीर बाब असून रस्ते विकास महामंडळानं अर्धवट कामं प्राधान्यानं पूर्ण करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाविषयी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. मौजे धुळदेव तालुका मान येथील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा अशा सूचना करून ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, दिवड हद्दीत पुलाचं काम अर्धवट असून काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्त्यावर डांबरीकरण करावं. मौजे पळशी येथील 50 मीटर रस्ता अर्धवट असून या ठिकाणी डांबरीकरण करावं. मौजे गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य मंदिर ते शेतकरी भवन या ठिकाणी नियमापेक्षा उंच गतिरोधक केलेत, ते काढून शासकीय निकषाप्रमाणे गतिरोधक तयार करावे. चिमणगाव तालुका कोरेगाव येथील 30 मीटर रस्ता अपूर्ण आहे, तो तातडीनं पूर्ण करावा. सोलापूर जिल्ह्यातील मौजे पिलीव ते पंढरपूर या रस्त्याच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करावं, असे निर्देश ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी दिले. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी.